प्रेज द लॉर्ड चर्च. याच्या मंगळवारच्या बायबल स्टडीमध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. आणि मागच्या काही आठवड्यापासून पास्टर आपल्याला पवित्र आत्मा हा जो व्यक्ती आहे याबद्दल आपण शिकत आहोत. आणि आपण शिकलो आहोत पवित्र आत्म्याबद्दल बरंच काही. आणि आज पास्टर आपल्याला शिकवणार आहेत की पवित्र आत्म्याद्वारे चालवले जाणे, लीडिंग बाय द स्पिरिट. तर आज आपण याबद्दल शिकणार आहोत. तर का नाही, यास आपण आपल्या अंतकरणाची तयारी करूया, कारण तो पवित्र आत्मा आपल्याला सत्यामध्ये चालवणारा आत्मा आहे. सुरू करण्याच्या पहिले आज आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, तुला आज आम्ही धन्यवाद देतो, तुला आम्ही गौरव महिमा देतो प्रभू. तुझ्या वचनाचे अभ्यास करण्यासाठी प्रभू तू आज आम्हाला वेळ दिली, त्यासाठी तुझे आम्ही आभार मानतो प्रभू. तू आज आम्हाला ऐकणारे कान दे, समजणारं मन दे परमेश्वर पित्या. तुझं वचन ग्रहण करण्यासाठी तू आज आम्हाला सहाय्य कर. आणि पवित्र आत्म्यास तुझं एक नवीन कार्य आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये होऊ दे प्रभू. आम्ही आमचं समर्पण तुला करतो प्रभू. येणारं वचन तू आशीर्वादित कर प्रभू. तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. येशूच्या नावाने प्रार्थना विनंती करतो म्हणून तो ऐक. आमेन आमेन. हालेलुया. प्रियांनो, ही वेळ घेऊया आणि आज आपल्यामध्ये देवाचे सेवक आहेत पास्टर सुधीर साबळे. आपण सर्वजण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस, थँक्यू थँक्यू. प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद. प्रियांनो, प्रभू खूप चांगला आणि अद्भुत परमेश्वर आहे. आणि मागील काही दिवसामध्ये आपण वेगवेगळ्या अनुभवातून चाललेलो आहोत. मला माहीत नाही तुम्ही कशा प्रकारे देवाच्या आत्म्याबरोबर सहभागित आणि संगत करत आहात, पण जेव्हापासून म्हणजे मी प्रभूमध्ये आलो आणि प्रभूच्या वचनांमध्ये ज्यावेळेस मी गुंतायला लागलो, त्यामध्ये वाढायला लागलो, त्यावेळेस एक दिवस मला अजूनही आठवतं की माझ्या पालकांना मी विचारलं होतं की पास्टर, मला शिकवा की आत्म्यात चालणे म्हणजे काय. आणि त्यावेळेस पास्टर फक्त हसले होते आणि मला काही ते समजलं नाही. आणि म्हटलं, पास्टर आमचा बायबल स्टडी घ्या. आणि मग त्याबद्दल मला काही मार्गदर्शन मिळालं नाही. इट टूक लॉंग टाईम. काही वेळ, काही दिवस, काही काळ गेले आणि मग देवाच्या आत्म्यामध्ये चालणे ह्याबद्दल मी स्वतः काही अभ्यास करू लागलो. पवित्र शास्त्रामधून काही वेगवेगळ्या उपलब्ध पुस्तकांमधून अभ्यास करू लागलो. पवित्र आत्मा, प्रियांनो, तोपर्यंत पवित्र आत्मा म्हणजे एक शक्ती आहे आणि ती मला मिळाली तर मी, कारण तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, त्या सामर्थ्यासाठी मी खूप प्रियांनो प्रभूकडं आरोळी मारायचो की मला त्या सामर्थ्याने भर, मला सामर्थ्याने भर. प्रभू, मला ते सामर्थ्य बघायचं आहे, माझ्या सेवेमध्ये ते सामर्थ्य मला पाहायचं आहे, ते सेवेमध्ये चिन्ह चमत्कार पाहिजे आहेत. आणि त्या खूप वर्ष प्रियांनो ती प्रार्थना मी करत होतो. आणि पण एक दिवस देवाच्या आत्म्याने मला प्रगटीकरण दिलं की पवित्र आत्मा हा एक व्यक्ती आहे. आणि जेव्हा पवित्र आत्मा तुमचा ताबा घेतो प्रियांनो, तो नुसता व्यक्ती नाही, तो एक देव परमेश्वर आहे, तो खुद्द देवबाप आहे. मागील काही दिवसांमध्ये आपण त्याबद्दल पाहिलेलं आहे की तो देव आहे. पवित्र आत्मा हा देवाचा आत्मा आहे आणि तो आमच्यामध्ये वस्ती करतो, तो आमच्या जीवनामध्ये राहतो, तो आमच्याबरोबर आहे. आणि मग आम्ही बऱ्याच गोष्टी पाहिल्यात की पवित्र आत्म्यावर आम्ही सहभागिता करायला पाहिजे. तो एक व्यक्ती आहे, तो एक नुसता देव नाही आहे. कधी कधी तुम्ही आणि मी त्याला अशी एखादी शक्ती म्हणून पाहत असू, आणि तसं नाही आहे. तर तो एक व्यक्ती आहे ज्याच्यावर आम्ही संगत करू, सहभागिता बोलू शकतो. तो आम्हा सांगती बोलतो आणि तो आमच्याबरोबर सदा सर्व काळ राहतो. आणि मग आम्ही ज्या वेळेला अशी प्रार्थना कर, देवा आता तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याने भर म्हणण्यापेक्षा, देवा मी तुझ्या आत्म्याच्या अधीन होतो, आता तू माझा उपयोग कर. किंवा पवित्र आत्म्या, तुला जे हवं ते मला दाखवून दे. आणि प्रियांनो, आज मी तुम्हाला त्या पवित्र आत्म्याचं, म्हणजे आपण पवित्र आत्म्याची संगत पाहिली, आत्म्याने चालणे ह्याविषयी मागच्या वेळेस शिकलो. पण आता आत्मा तुम्हाला चालवतो. ओके, लीडिंग ऑफ द स्पिरिट. फार त्याला आम्हाला फार अंतर देता येत नाही, पण देअर इज अ लीडिंग ऑफ द स्पिरिट. आपण रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि 14 वचन पहा. त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे. रोम 8:14. कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवित आहे तितके देवाचे पुत्र आहेत. या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट सांगितली, देवाचा आत्मा चालवत आहे. ओके,
गलती कराच्या पत्रामध्ये 5व्या अध्यायाच्या 18 वचनामध्ये देखील तेच सांगितलेलं आहे की गलती 5:18 मध्ये तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालवलेले आहात तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालवलेले आहात. तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही. 16 वचन सांगतं. काय वाचा 16 वचन त्या मी ठिकाणी. तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला, आत्म्याच्या प्रेरणेने चाला. म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणारच नाही. आता चालवले जाणे आणि चालणे यामध्ये चालण्याबद्दल आपण मागच्या वेळेस पाहिलं की आम्हाला आत्म्याच्या प्रेरणेने चालायचं, आम्हाला पण आता आत्म्याच्या प्रेरणेने चालवले जाणं म्हणजे देवाचा आत्मा तुम्हाला मला म्हणतो की चल उठ, इथून तुला जायचं आहे. तो तुम्हाला मार्गदर्शन करतो. आणि आम्हाला पाहायला मिळतं की प्रेषणच्या कृत्यामध्ये देवाचा आत्मा चालवत होता सर्व कार्य. आणि म्हणून मी दरवेळेस सांगतो प्रेषणचे कृत्य हा शब्द आपण आत्म्याचे कृत्य असं आपण वाचायला पाहिजे. ज्या ठिकाणी फिलिप होता, शमरोन शहरामध्ये आनंदी आनंद, चिन्ह चमत्कार, सामर्थ्याचे कामं, पांगळी लोक बरी होत आहेत, मोठमोठे अद्भुत लोकांची बाप्तिस्मासाठी रांग लागलेली आहे. अख्ख्या नगरामध्ये आनंद झालेला आहे. तिथलचा मोठा शिमोन जादूगार, ज्या जादूगाराविषयी असं म्हटलेलं आहे की सर्व म्हणायची ही देवाची महान शक्ती आहे, त्याने येशूवर विश्वास ठेवला. त्या नगरातले लोक म्हणायचे बाबा हा शिमोन जादू करतो, तो देवाची शक्ती आहे, त्याने येशूला स्वीकारलं. मग आम्हाला पाहायला मिळतं की पेत्र योहान त्या ठिकाणी आले, त्यांनी लोकांना हात ठेवला, ते आत्म्याने भरले. सर्व मंडळी आत्म्याने भरलेली होती. पण देवाचा आत्मा फिलिपला म्हटला चल फिलिप इथून उठ आणि त्या अरण्यात जा. आत्म्याने चालवलं. लक्षात ठेवा प्रियांनो, आत्म्याने भरणं, आत्म्याने चालणं. पण आता आत्मा तुम्हाला लीड करतो, आत्मा तुम्हाला मार्गदर्शन करतो. आणि ज्या वेळेला फिलिप त्या अरण्यात, हे प्रभू इथं एवढी मोठं संजीवन आहे, एवढं पॉवरफुल काम आहे, मिनिस्ट्री आहे, प्रभू राहू दे ना मला इथंच, मी इथंच सेवा करतो, मी इथंच राहतो. नाही, देवाचा पण ही पहिली मंडळी, पहिल्या मंडळीतले जे लोक होते ते आत्म्याच्या प्रेरणेने चालवले गेले, त्यांना चालवलं आणि दे वर रेडी टू ओबे दॅट. तो फिलिप ती सर्व मिनिस्ट्री, सर्व अधिकार, जे त्यांनी कष्ट केले, जे श्रम केले, ते सर्व सोडून देवाच्या आत्म्याने सांगितल्यावर त्या अरण्यामध्ये गेला, तिथं थांबला. आणि देवाचा आत्मा म्हटला तो रथ दिसतो का, त्या रथाला गाठ. म्हटलं प्रभू रथाला सांगते मी पळत जाऊ. आणि तो त्या ठिकाणी तो षंढाचा रथ होता. त्या कुठली ती मला वाटतं इथिओपियाच्या एका अधिकाऱ्याचा रथ होता. राजाच्या राणीच्या राजवाड्यातला हा अधिकारी होता. त्याच्याला निश्चितच 4 घोडे असतील, त्याला पकडाय. पण देवाचा आत्मा हा धावायला लागला प्रियांनो. अँड देन वी सी देवाचा आत्मा लिडिंग करताना. मग त्यांनी जाऊन तिथं सुवार्ता सांगितल्यानंतर बायबलचं वचन सांगतं, मग तो षंड म्हणाला, आपण जायचं वाचायचं का ते प्रेषणची कृत्याच्या 8व्या अध्यायामध्ये ही स्टोरी आहे. ओके, चांगली गोष्ट आहे, आपण ती वाचूया. कारण माझी इच्छा आहे की तुम्ही हे लीडिंग समजून घ्यावं काय आहे. ओके, प्रेषणच्या 8व्या अध्यायामध्ये जेव्हा तुम्ही जाता त्यावेळेला तुम्हाला ती गोष्ट पाहायला मिळते. आता पहा 26 वचन आपण पहिले वाचूया. इकडे प्रभूच्या दूताने फिलिपाला म्हटले, उठ, जी वाट यरुशलेमेपासून गजाकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जा. पवित्र आत्मा, देवाचा दूत हे एकच आहे. ओके, प्लीज ह्या ठिकाणी डोंट गेट कन्फ्यूज. देवाच्या दूताने त्याला सांगितले आणि त्यांनी देवाच्या दूताचं मार्गदर्शन स्वीकारलं. पण त्याच वेळेस आपण 29 वचन वाचूया. तेव्हा आत्म्याने फिलिपाला सांगितले, जा, त्याचा रथ गाठ. त्याचा आत्म्याने का त्याला मार्गदर्शन मिळालं, चाल जा. बापरे, ही वॉज समवेअर. देवाचा आत्मा त्याला मार्गदर्शन करत होता. आणि मग पुढं आपण पाहतो की
त्यांनी त्याला सुवार्ता सांगितली वगैरे वगैरे सगळं आपण. आणि मग 36 वचन पहा. मग वाटेने जात असता ते पाणवट्याजवळ आले, तेव्हा षंड म्हणाला, षंड म्हणाला, पहा हे पाणी, मला बाप्तिस्मा घेण्यास काय हरकत आहे? मला बाप्तिस्मा घेण्यात काय हरकत आहे? षंड म्हणाला. किती महत्वाची गोष्ट आहे. एखाद्या व्यक्तीला ज्यावेळेस सुवार्ता समजते लगेचच तो त्या आज्ञा पालन करतात. कितीतरी लोक आहेत वर्षानुवर्ष जीवनभर प्रश्न विचारतात, खरंच बाप्तिस्मा? आम्ही लहानपणी आमचा बाप्तिस्मा झाला, आता बाप्तिस्मा घ्या. अरे बाप्तिस्मा म्हणजे पाणवठ्याला आल्यानंतर येशू पाण्यातून वर आला, पाण्यात बुडणे बाप्तिस्मा म्हणजे. ठीक आहे, तो माझा विषय आज नाही आहे. पण या ठिकाणी पाहत काय झालेलं पुढं. हा, तेव्हा त्याने रथ उभा करावयास सांगितले आणि फिलिप व षंड असे ते दोघे पाण्यात उतरले आणि त्याने त्याला बाप्तिस्मा दिला. ऍक्च्युली ह्या वचनात जर तुम्ही पाहिला 36 नंतर 38 वचन डायरेक्ट आलेलं आहे. म्हणजे ह्या शास्त्रामध्ये 37 वचन खाली लिहिलेलं आहे. ओके, खाली लिहिलेलं आहे. त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, काही प्रतीत असं लिहिलेलं आहे, फिलिप्पाने म्हटले, जर आपण आपल्या सर्व अंतःकरणाने विश्वास धरता तर योग्य आहे. त्याने उत्तर दिले, येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे असा मी विश्वास धरतो. आणि फार महत्वाचं वचन या ठिकाणी ह्या काही रेफरन्समध्ये मिस झालेलं आहे, पण या ठिकाणी ते आहे की मी विश्वास धरतो. आणि मग 38 वचन, तेव्हा त्याने रथ उभा करावयास सांगितले आणि फिलिप व षंड असे ते दोघे पाण्यात उतरले हा, आणि त्याने त्याला बाप्तिस्मा दिला. त्याने त्याला काय दिला? बाप्तिस्मा दिला. वाव, प्रेज द लॉर्ड. बाप्तिस्मा त्याचा झाला. मग काय झालं? मग ते पाण्यातून वर आले. तोच प्रभूचा आत्मा फिलिपाला घेऊन गेला. हालेलुया. तोच पवित्र आत्मा, देवाचा आत्मा प्रभूला फिलिप्पाला घेऊन कुठं घेऊन गेला? फार महत्वाची गोष्ट आहे, लीडिंग. आज प्रियांनो, ज्या वेळेला तुम्ही देवाच्या आत्म्याच्या काही गोष्टी ऐकता, चालता, त्याच्याबरोबर चालता, त्यावेळेस तुम्ही काहीतरी वेगळा अनुभव घेता. पण पहिलं एकदम तुम्हाला लीडिंग मिळत नाही. स्टार्ट्स कुठेतरी पहिले म्हणजे पवित्र आत्म्याचा स्वीकार करणं, त्या पवित्र आत्म्याची ओळख होणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा होण्याची गरज आहे. त्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं की पवित्र आत्म्याबरोबरची सहभागिता करण्याची गरज आहे. त्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं की पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालण्याची गरज आहे. आणि ज्यावेळेस प्रेरणेने चालायला लागतं त्यावेळेस आता तुम्ही चालत नाही, तो चालवतो. तुम्ही थांबता. आता तुम्ही तुमच्या शरीरामध्ये ही वॉज ट्रान्सपोर्टेड. आता असं काही आहे का हो की त्यावेळेला जो आत्मा होता तो आता वेगळा आत्मा आहे? फिलिप्पाला घेऊन जाणारा आत्मा नाही प्रियांनो, तोच आत्मा आहे. तोच पवित्र आत्मा आज देखील काम करत आहे. की जो पवित्र आत्म्याच्या, जर तुम्ही पाऊलाच्या जीवनामध्ये पाहिलं तर 16व्या अध्यायामध्ये असं लिहिलेलं आहे की आम्ही असा निर्णय केला होता की आम्ही एका ठिकाणी जावं, आशियामध्ये जावं, पण देवाच्या आत्म्याने आम्हाला अडवलं. ओके, 16व्या अध्यायाचं 6वं वचन. नंतर आशिया प्रांतात वचन सांगण्यास त्यांना पवित्र आत्म्याकडून प्रतिबंध झाल्यामुळे, पवित्र आत्म्याकडून प्रतिबंध झाला. दे वर रेडी टू रिसीव्ह इट. ते मिशनरी सेवा कार्यासाठी गेले. 7वं वचन सांगतं ते, मग ते म्हटले ठीक आहे आम्ही इथं जात नाही, मग बिथुनियामध्ये जातो. पहा, हा 7वं वचन त्यातलं 16व्या अध्यायाचं 7वं वचन. आणि मुसियापर्यंत आल्यावर बिथुनियास जाण्याचा त्याने प्रयत्न केला, परंतु येशूच्या आत्म्याने त्यांना जाऊ दिले नाही. हा पवित्र आत्मा येशूचाच आत्मा आहे. पवित्र आत्मा आहे, त्याला येशूचा आत्मा म्हटलेलं आहे. पवित्र आत्म्याने त्याला जाऊ दिलं नाही. हो, अरे बापरे. मग पुढं आम्हाला वचनामध्ये पाहायला मिळतं 9व्या वचनामध्ये किंवा 8व्या वचनामध्ये, मग पावलाला रात्री दृष्टांत आला आणि मासेदोनियामधल्या एका व्यक्तीने त्याला हाक मारली. किती वचन आहे? 9वं वचन आहे ना, वाचा 9वं वचन त्यातलं. तेथे रात्री पौलाला असा दृष्टांत झाला की मासेदोनियाचा कोणी एक माणूस उभा राहून आपणाला विनंती करीत आहे की इकडे मासेदोनियात येऊन आम्हाला सहाय्य कर. हा, त्याला असा दृष्टांत झाल्यानंतर त्या लोकांना सुवार्ता सांगावयास देवाने आम्हास बोलावले आहे. पहा आता देवाने
त्या लोकांना सुवार्ता सांगण्याचे आम्हाला बोलावले आहे. असे अनुमान करून आम्ही असं विचार, देवाचा आत्मा लीड करतोय. देवाचा आत्म्याने इथं सेवा करू दिली नाही. बापरे फ्रेंड्स, कधी कधी तुम्हाला मला हे आणि हे लीडिंग ऑफ द होली स्पिरिट फार गरजेचं आहे, फार गरजेचं आहे. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, हे आम्हाला नव्या करारामध्ये पाहायला मिळतं वारंवार. बायबलचं वचन सांगतं, जेव्हा पॉल आणि प्रश्नांच्या कृत्याचा 13वा अध्याय आणि पहिलं आणि दुसरं वचन, तिसरं वचन फार गरजेचं हे वाचणं, समजणं. बर्नबा, शिमोन निग्र, हा, लुक्य कुर्नेकर, जो बाळपणापासून मांडलिक हेरोद राजाबरोबर वाढला होता, तो मनायन व शाऊल हे संदेष्टे व शिक्षक होते. पण हे एका मंडळीमध्ये संदेश व शिक्षक होते. आणि मग ते प्रभूची सेवा व उपवास करीत आता असता एक दिवस त्यांनी ठरवता, सेवा हा जो शब्द आहे, त्या सेवा ह्या शब्दाचा अर्थ उपासना करत होते. दे विल उपास करताना तुम्ही काय करता? आम्ही आमचं काम करतो आणि आम्ही फक्त उपास करतो, तसं नाही आहे. उपास करताना प्रभूच्या सेवेमध्ये, प्रभूच्या उपासनेमध्ये, प्रभूच्या सानिध्यामध्ये, प्रभूची उपासना करण्यामध्ये वेळ घालवत होते. आता मी असं म्हणत नाही की तुम्ही नोकरी सोडून, नाही, पण तुम्ही जो जेवायला वेळ देता, अर्धा तास, 1 तास, तुम्ही त्याची उपासनेमध्ये वेळ घालवता का? इनफॅक्ट मित्रांनो, आम्ही रोज देवाची उपासना करायला पाहिजे. देवाच्या उपासनेमध्ये आम्ही सहभागी असलं पाहिजे. पुढं ते प्रभूची सेवा व उपवास करीत असता पवित्र आत्मा म्हणाला की, पवित्र आत्मा म्हणाला की, हा काय म्हणाला? बर्नबा व शाऊल यांना ज्या कार्यासाठी मी बोलावले आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरिता वेगळे करून ठेवा. प्रत्येकाला काही नाही कार्य देवाने दिलेलं आहे, त्या कार्यासाठी आम्हाला बोलवलेलं आहे. त्यांना वेगळं करा. आणि तिथून त्यांची मिशनरी सेवा सुरू झाली. प्रॉफिट म्हणून, एक अपोस्टल म्हणून आत्म्याने त्यांना मार्गदर्शन केलं. आणि प्रियांनो, स्वतःच्या इच्छेने, स्वतःच्या मार्गदर्शनाने ते झालं नाही. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की तुझा आत्मा मला मार्गदर्शन करो, तुझा आत्मा मला स्तोत्र करता. स्तोत्र 148, मला 48 नाही पण 143 वचन 10 मध्ये दाविदाने ही प्रार्थना केलेली आहे. ओके, दाविदाची ही प्रार्थना आहे. स्तोत्र 143 वचन 10 मध्ये, तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला शिकव, कारण तू माझा देव आहेस. तुझा उत्तम आत्मा मला सरळ मार्गावर नेव. तुझा आत्मा मला मार्गदर्शन करो, तुझा आत्मा मला चालो. इंग्लिशमध्ये म्हटले लेट युअर स्पिरिट लीड मी. ओके, ग्रीकमध्ये हा शब्द ॲगो, AGO, लीड, ड्राईव्ह, गो, कॅरी, लीड अवे, म्हणजे तो तुम्हाला चालवतो, तो तुम्हाला ड्रायव्हर म्हणून तुमचं काम, तो तुम्हाला ड्राईव्ह करतो, तुम्ही ड्राईव्ह करत नाही. तो तुम्हाला घेऊन जातो, तो तुम्हाला घेऊन जातो. हे असे काही शब्द त्या ठिकाणी वापरलेले आहे. तुम्ही नाही, तुझा आत्मा मला चालव. आणि हे 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 गरजेचं आहे प्रियांनो. कधी कधी असं झालेलं की पहिल्या मंडळीने पवित्र आत्म्याचं बरोबर सहभागिता तर सोडून द्या, आत्म्यात चालण्याबद्दल पण ते विसरले. आणि आत्म्याचं मार्गदर्शन स्वीकारणं, की देवाच्या आत्म्याने मला लीड केलं त्या ठिकाणी जाण्याचं, देवाच्या आत्म्याने मला चालवलं, देवाच्या आत्म्याने मला थांबवलं. कधी कधी म्हणजे काही लोकांना मी जेव्हा काही साक्षी वाचतो, काही देवाच्या सेवकांच्या गोष्टी, आणि एक दिवस एका देवाच्या सेवकाने असं सांगितलं की त्याला अचानक तो ड्रायव्हिंग करत होता, बराच लॉंग ड्राईव्ह होता, जवळ 10 तास तो ड्रायव्हिंग करत होता. आणि तो त्या पूर्ण 10 तासामध्ये अन्य भाषेत प्रार्थना करत असताना देवाचा आत्मा त्याला म्हणाला की अशा गावामध्ये, देशामध्ये तुझी मीटिंग आहे आणि ती मीटिंग तुला कॅन्सल करायची, तू तिथं जायचं नाही आहे. आणि मग त्यांनी ते ऐकलं, जाऊन त्यांनी फोन केला आणि त्यांना सांगितलं की आय एम सॉरी, मी काही येणार नाही आहे, कारण देवाच्या आत्म्याने मला. ते म्हटले असं करू नका, तुमचे पोस्टर्स तयार आहेत, तुमच्यासाठी आम्ही सर्व काही तयारी केलेली आहे, लोक अपेक्षेने. ते म्हटले सॉरी, देवाच्या आत्म्याने मला सांगितलं यायचं नाही, मी येणार नाही. सगळ्यांना आश्चर्य वाटलं, खूप गोष्टी झाल्या. आणि मग काय झालं की काही दिवसांनी, ज्या दिवशी ती मीटिंग होती आणि त्याच्या आदल्या 1-2 दिवस अगोदर हे देवाचे सेवक जाणार होते,
ज्या विमानामध्ये त्यांचं बुकिंग होतं त्यामध्ये कितीतरी 156 का काहीतरी प्रवासी होते, त्यामध्ये हे पण जाणार होते. आणि ते विमान उडालं आणि उडत असताना मध्येच त्याचा अपघात झाला आणि त्यातले सर्व लोक मरण पावले. आणि मग त्यांना कळालं की का देवाच्या आत्म्याने त्यांना तिथं जाऊ दिलं नाही. जे काय असेल प्रियांनो, देवाचा आत्मा आम्हाला मार्गदर्शन करणार आहे. आज मी तुम्हाला सांगतो की तुझा आत्मा मला घेऊन जाव. ओके, देवाचा आत्मा ॲक्च्युली नीतिसूत्रामध्ये शल्मोन राजा ते नीतिसूत्र लिहितो 8वा अध्याय 20 वचन, युअर डिवाइन विजडम लीड्स मी इन टू राईचियसनेस. हा देवाचा आत्मा तुम्हाला नीतिमत्वामध्ये चालवतो. देवाचा आत्मा तुम्हाला नीतिमत्वामध्ये चालवतो. मी नीतिमार्गाने न्यायाच्या वाटाने चालते. आमेन. हा ज्ञानाबद्दल बोलले, चालते देवाचा आत्मा नीतिमानाच्या मार्गामध्ये चालवतो. देवाचा आत्मा तुम्हाला सत्यामध्ये चालवेल. तो तुम्हाला येऊन सर्व शिकवेल. तो तुम्हाला सत्यामध्ये चालवेल असं देवाचं वचन सांगतं की तो तुम्हाला तो प्रभूबद्दल साक्ष देईल. तो फार महत्वाची गोष्ट आहे. योहान 16:13 मध्ये, योहान 16:13 मध्ये ओके, पहिला भाग जो आहे योहानाचा शुभवर्तमान 16 अध्यायाचं 13 वचन, तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल. तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल. तो तुम्हाला मार्ग, आज प्रियांनो आम्हाला त्या मार्ग दाखवण्याची, आणि देवाचा मार्ग नीतिमत्वाचा मार्ग आहे. त्यामध्ये कुठलं मिश्रण चालत नाही, भेळ चालत नाही. तुम्ही म्हणाल नाही थोडंसं काळं पांढरं नाही हो. देवाचा मार्ग, ज्या वेळेस नीतीच्या मार्गाने चालण्यासाठी तुम्हाला बोलवलं जातं, देवाचं ज्ञान हे नीतीच्या मार्गाने चालणं आहे. 2 प्रकारचे ज्ञान आहेत प्रियांनो. एक वरून येणारं ज्ञान आहे आणि एक जगिक ज्ञान आहे. हे जगिक ज्ञान देहापासून ते पैशाचिक आहे असं लिहिलेलं आहे, दैहिक आहे. पण वरून येणारं ज्ञान हे शुद्ध आहे, पवित्र आहे, सत्फलाने भरलेलं आहे. आणि तो देवाचा आत्मा त्या नीतिमत्वाच्या मार्गात तुम्हाला चालवतो. ज्ञान तुला नीतिमार्गामध्ये चालवेल. किती लोक आम्ही आज त्या इच्छेमध्ये आहोत की देवा तुझ्या आत्म्याच्या मार्गामध्ये तुम्हाला चालव. तुला हवंय का मी हे गोष्ट करावी? दिसते ते चांगली आहे हो प्रियांनो, पण जे दिसतं ते योग्यच आहे असं नाही आहे. लोटाने खूप चांगला प्रदेश पाहिला, सदोम आणि गमोरा प्रदेश पाहिला, आम्हाला माहिती आहे. आणि तो लोट त्या सदोम आणि गमोराच्या जवळ जाऊन त्यांनी वस्ती केली. म्हटलं नाही मी त्या देशात जाणार नाही, मी जाऊन. आणि लोट काही एकटा नव्हता, त्याची खूप मोठं प्रियानो मेंढरं होते, भरपूर लोक होते, त्याची स्वतःचा परिवार होता, त्याची दासी होत्या, मेंढरं राखणारे होते, गुराखी होते, मोठा कळप होता मेंढरं. पण आम्हाला पाहायला मिळतं काही दिवसानंतर हाच लोट त्या सदोमामध्ये. आणि सदोम हे भयानक जागा आहे. जे दिसतं तिथं जाणं, चांगलं दिसतं जाणं नाही, तर देवाचा आत्मा आम्हाला कुठं चालवतो. अब्राहमाला देवाच्या आत्म्याने चालवलं. तो विषय माझा नाही, पण आज माझी इच्छा आहे की तुम्ही आणि मी थोडंसं हे मार्गदर्शन घ्यावं प्रियांनो. मी तुम्हाला काही वेळ आज शिकवणार आहे की जुन्या करारामध्ये देवाचा आत्मा चालवत होता का? जुन्या करारामध्ये ज्या वेळेस मिस्र देशामधून ज्या वेळेस इस्रायलला बाहेर काढलं, पॉल त्या इस्रायलच्या पूर्ण्याला अरण्यातली मंडळी हा बोध देतो, सद्बोध करतो. अरण्यातली मंडळी, ही मंडळी देवाच्या आत्म्याने प्रेरणेने चालत होती का ते माहीत असतं. जुन्या करारामध्ये ही चाल. आणि आज त्याबद्दल थोडंसं मला बोलू द्या की ती प्रियांनो हो, देवाच्या आत्म्याने, देवाचा आत्मा त्यांना चालवत होता. तोच देवाचा आत्मा आजच्या नव्या करारातल्या मंडळीला देखील चालवतोय. फक्त त्याची जी प्रक्रिया आहे ती वेगळ्या प्रकारची आहे. जुन्या करारातल्या मंडळीमध्ये देवाचा आत्मा वस्ती करू शकत नव्हता. तो
निवास मंडपावर वस्ती करत होता, जे पवित्र होतं. त्या निवास मंडपाचा जर अभ्यास तुम्ही कधी केला तर तुम्हाला कळेल, देवाचा आत्मा फक्त निवास मंडपामध्येच जाऊ शकत होता. बायबलचं वचन सांगतं, निर्गमाचं पुस्तक 13वा अध्याय 21 आणि 22 वचन, आपण तिथून सुरुवात करूया. निर्गमाचं पुस्तक, आणि आम्हाला माहिती आहे 12व्या अध्यायामध्ये, निर्गमाच्या 12व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी वल्लांडन सण साजरा झाला. आणि मग हे सर्व लोक मिस्र देशातून बाहेर पडले. ते कशा रीतीने बाहेर पडले आम्हाला माहित आहे. सोनं चांदी घेऊन, आपली मेंढरं घेऊन, आपल्या मेंढरांबरोबर जे काय असेल बरंच काय काय घेऊन ते बाहेर पडले. तर लक्षात ठेवा, त्यांनी कमरा बांधलेल्या होत्या, त्यांनी आपलं सामान सुमान बांधलेलं होतं. त्या रात्री वल्लांडनाच्या दिवशी लक्षात ठेवा, जेव्हा बाहेर पडण्याची वेळ आली होती, ते तयार होते. जसा प्रवासाला जावं तसे ते तयार होते. काही काही लोक शेवटच्या क्षणापर्यंत तयार होत नाहीत. त्यांना सांगा, अरे तयार हो रे बाबा, पण मग काहीतरी विसरतात घरी. टावेलच विसरतात पॅकिंग करायला. मी प्रवासाबद्दल बोलत, पण हे हे जे प्रवासी लोक आहेत तयार होते. प्रियांनो, जी मंडळी तयार आहे, जी शहाण्या कुमारी, त्यांना घेऊन जाण्यासाठी प्रभू येणार आहे. ठीक आहे, माझा तो विषय नाही आहे, पण आम्हाला पाहायला मिळतं त्यांना लीड 13वा अध्याय 21 आणि 22 वचन, त्यांनी रात्र दिवस चालावे, त्यांनी रात्र दिवस चालावे. म्हणून हालेलुया. देवानी तुम्हाला रात्री आणि दिवसा चालण्यासाठी बोलवलेलं आहे. लक्षात ठेवा. मग आम्ही झोपायचं कधी? अरे देव विसावा देणार आहे तुम्हाला योग्य वेळेला. पण ज्यावेळेस तुम्ही शत्रूच्या भागामध्ये आहेत, प्रियांनो, आत्मिक जीवनामध्ये चालण्यासाठी देवाचा आत्म्याने तुम्हाला काहीतरी दिलं. त्यांनी रात्र दिवस चालावे म्हणून परमेश्वर दिवसा त्यांना मार्ग दाखवण्यासाठी मेघस्तंभातून आणि रात्री त्यांना उजेड देण्यासाठी अग्निस्तंभातून त्यांच्या पुढे चालत असे. त्यांच्या पुढे चालत असे. त्यांच्यामध्ये नव्हता तो. लक्षात ठेवा, त्यांच्या पुढे तो चालत होता. त्यांचा लीडर आम्ही म्हणतो मोशे होता, पण त्यांच्या पुढे चालणारा मेघस्तंभ आणि अग्निस्तंभ होता. आम्हाला ती स्टोरी देखील माहिती आहे. आम्ही 21 आणि 22 दोन्ही वचन वाचलंय का? हा. दिवसा मेघस्तंभ व रात्री अग्निस्तंभ लोकांपुढून कधी दूर होत नसत. म्हणजे त्यांना ज्यावेळेस ते बाहेर आले, त्यांना लीडर कोण होता? देवाचा आत्मा, खुद्द देव परमेश्वराचा आत्मा त्यांना लीड करत होता. आज देखील नव्या मंडळीमध्ये, नव्या करारातल्या मंडळीमध्ये जर तुम्ही पाहिलं, देवाचा आत्म्याबद्दल लीडिंग आम्हाला पाहायला मिळतं. पण प्रॉब्लेम असा आहे की आम्ही देवाच्या आत्म्याला बाजूला ठेवलं आणि आमच्या बुद्धीचं लीडिंगला फार महत्त्व दिलं. प्लीज गैरसमज करू नका. पॉल स्पष्ट म्हणतो, मी आत्म्याने परमेश्वराची उपकार स्तुती करेन आणि बुद्धीने देखील उपकार स्तुती करेल. त्यामध्ये असं म्हटलेलं नाही आहे, पण ते आत्म्याची प्रेरणेने चालणं जाणं हे खूप गरजेचं आहे. मंडळी, आम्ही आत्म्याची वाणी ऐकायला पाहिजे. आम्ही, देवा तुझी काय इच्छा आहे, तू कुठं चाललेला आहेस, तू कुठं घेऊन चाललेला आहेस. 22 वचन पूर्ण वाचलं का? तो त्यांना चालवत होता. आणि मग ही स्टोरी पुढे पुढे गेल्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं की त्यांनी तांबडा समुद्र दुभागला. आम्ही त्याबद्दलही पाहतो की त्या ठिकाणी अशा काही घटना घडलेल्या आहेत. निर्गमाच्या पुस्तकामध्ये त्यांनी तांबडा समुद्र दुभागला. आणि मग मला वाटतं निर्गमाच्या 14व्या अध्यायामध्ये आणि 19 आणि 20व्या वचनामध्ये मग त्या ठिकाणी बाबा आत्म्याचं मार्गदर्शन कसं आहे त्या ठिकाणी. तेव्हा देवाचा दूत इस्रायली सेनेच्या पुढे चालत असे. तो निघून सेनेच्या मागे गेला आणि मेघस्तंभ त्यांच्या आघाडीहून निघून त्यांच्या पिछाडीस उभा राहिला. का? कारण त्यांच्या मागे शत्रू लागला होता. बायबलचं वचन सांगतं, शत्रू पाण्याच्या लोंढ्यासारखा येईल, त्यावेळेस परमेश्वराचा आत्मा त्याच्या विरुद्ध झेंडा उभारेल. देवाचा आत्मा त्यांच्यासाठी काम करत होता. पुढं तो मिस्र्यांची सेना आणि इस्रायलाची सेना यांच्या दरम्यान आला. हालेलुया. तो ढग व अंधार होता, तरी रात्रीचा प्रकाश देत होता. रात्रभर एका पक्षाला दुसऱ्या पक्षाकडे जाता आले नाही. हालेलुया. 24 वचन.
24 वचन त्यातलंच 14 वाद्याचं 24 वचन. आणि रात्रीच्या शेवटल्या प्रहरी परमेश्वराने अग्नीच्या व मेघाच्या स्तंभातून मिस्री सेनेकडे पाहून त्यांची त्रेधा उडवली. त्यांची त्रेधा उडवली. हा देवाचा आत्मा त्या शत्रूच्या सैन्याची त्रेधा उडवणारा परमेश्वराचा आत्मा आहे. माझ्या भावानं बहिणीनं मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तोच इस्रायलाला चालवणारा देवाचा आत्मा तुमच्या माझ्याबरोबर चालत आहे. त्याच्याबरोबर चालताना आम्हाला काही, पण एक वेळ असा आला, आम्हाला ती स्टोरी पुढं वाचत जर गेलात तुम्ही, ह्या गोष्टीला जर पुढं वाचत गेलात तर तुम्हाला असं दिसून येईल की अशी घटना घडली की देवाच्या आत्म्याने त्यांना घेऊन गेलं, सिनाय पर्वताच्या जवळ ते आले आणि मग सिनाय पर्वतावर तो देव परमेश्वर उतरून आला. त्यांनी तो अग्नी पाहिला, जळतं तो ढग पाहिला प्रियांनो, आणि तो जळणारा तो सिनाय पर्वत पाहिला, जळणारा सिनाय पर्वत. आणि जेव्हा त्यांनी ते पाहिलं ते सर्व घाबरले, म्हटले बाबा आम्हाला त्या देवाच्या जवळ जायचं नाही, आम्हाला दूर राहा, मोशे तू जा. आणि मोशे गेला. ती आम्हाला गोष्ट वाचायला मिळते, मला वाटतं 31-32 निर्गमाच्या अध्यायामध्ये. मग ते वर गेल्यानंतर मोशेला यायला उशीर झाला, ही वॉज लेट. मोशे येऊ शकला नाही, तो देवाच्या सानिध्यामध्ये होता, देवाच्या उपस्थितीमध्ये बसला होता. आणि या ठिकाणी अहरोन होता जो मोशेचा मोठा भाऊ होता. आणि मग ते सर्व अहरोनाकडे, आम्हाला देव पाहिजे, आम्हाला ते देव तयार करायचे. अरे बाबा नो, तो मोशे गेला देवाकडं. अहरोनाला कळालं नाही. तोपर्यंत अहरोनाच्या जीवनामध्ये देवाच्या काही त्याला गोष्टी माहीत नव्हत्या. कदाचित काही गोष्टी थोड्या बहुत माहीत असतील, पण आपल्या स्वतःला वाचवण्यासाठी तोंडला, चला एक काम करा, तुम्ही सोनं गोळा करा. सगळ्यांनी सोनं आणलं, अहरोनाने ते अग्नीत टाकलं आणि त्या अग्नीतून त्यांनी एक वासरू तयार केलं. आणि मग त्या वासरूची हे लोक त्या ठिकाणी खेळायला उठले. खेळायला म्हणजे प्रियांनो, हे लोक त्या मिस्रामध्ये होते. मिस्र देशामधले जे गोष्टी होत्या, जे मूर्तीपूजेबरोबर असलेले व्यभिचाराच्या गोष्टी आहेत, त्या ते गोष्टी करू लागले. आणि आम्हाला ती स्टोरी माहिती आहे. त्यावेळेला अचानक मोशे आला आणि त्यांनी पाहिलं, अरे बापरे, हे असं काय करतायत. आणि प्रियांनो, बायबलचं मोशे रागवला. त्यांनी आपल्या हातामध्ये ज्या त्या दगडी पाट्या होत्या, त्या पाट्या त्यांनी फोडल्या. तो तिथे थोडा चिडला, कारण या लोकांनी, म्हणजे हे ना, हे जे लोक असतात ना, घाई करणारे, थांबायला तयार नाही. दिस इज 40 days, 40 दिवस थांबणं फार कठीण. ओके, ते त्या लोकांनी, त्याबद्दल मी काय बोलू इच्छित नाही, पण त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं तो चिडला ती. आणि मग ही घटना घडल्यानंतर मोशे आणि देवाचं संभाषण सुरू झालं. देव म्हटला की सॉरी मोशे, आता मी काय तुझ्याबरोबर येत नाही बाबा, मी काय आम ठायन, हे लोक ताठ मानायचे लोक आहेत, मी काय तुमचा लीडर बनत नाही. ओके, आपण प्रियांनो निर्गमाचं पुस्तक 33 अध्यायामध्ये जाऊया आणि 12 ते 16 वचनामध्ये हे जे संभाषण आहे, त्या संभाषणाबद्दल काही गोष्टी आणि त्या अध्यायातून काही वचनं आपण पाहणार आहोत. अगदी पहिल्या वचनापासून जाणार, पण पहिले 12 ते 16 वचनं वाचूया. ओके. मोशे परमेश्वराला म्हणाला, पहा, तू मला म्हणतोस की या लोकांना घेऊन जा, पण तू माझ्याबरोबर कोणाला पाठविणार हे मला अजून कळविले नाहीस. तरी तू म्हटले आहेस की मी तुला व्यक्तिशा नावाने ओळखतो आणि तुझ्यावर माझी कृपादृष्टी आहे. आता माझ्यावर तुझी कृपादृष्टी असल्यास तुझे मार्ग मला दाखव ना, म्हणजे मला तुझी ओळख घडेल आणि त्यामुळे तुझी कृपादृष्टी माझ्यावर होईल. पहा, हे राष्ट्र तुझी प्रजा आहे. परमेश्वर म्हणाला, मी स्वतः येईन आणि तुला विसावा देईन. तो त्याला म्हणाला, तू स्वतः येत नसलास तर आम्हाला येथून पुढे नेऊ नको. हा, फार चॅलेंजिंग. जर तू माझ्याबरोबर नसशील, हा जो मोशे आहे, गॉड वॉज अँग्री ऑन. ह्या लोकांवर देव रागवलेलं. जर तुम्ही 34 अध्यायाचं 1 ते 3 वचनं वाचाल तर तुम्हाला काय ते वचनं वाचूया आपण, 1 ते 3 वचनं. ओके. परमेश्वर मोशेला म्हणाला, पहिल्या पाट्यासारख्या 2 दगडी पाट्या घडून तयार कर, म्हणजे तू फोडून टाकलेल्या पहिल्या पाट्यावर जी वचने होती
ती मी त्यांच्यावर लिहीन. मी परत लिहिन. हे देवाने लिहिलेले वचन होते. पुढं तू पहाटेस तयार हो आणि पहाटेस सिनाय पर्वतावर चढून ये आणि पर्वत शिखरावर माझ्यासमोर हजर हो. तुझ्याबरोबर कोणी चढून येऊ नये, सगळ्या पर्वतावर कोणी मनुष्य दिसता कामा नये. तसेच शेरडे मेंढरे व गुरेढोरे यांना त्या पर्वताच्या कडेला चरू देऊ नये. 33 अध्यायाचं 1 ते 3 वचन वाचतोय ना तू, बरोबर ना? 33 अध्यायाचं 1 ते 3 वचन वाचतोय का? मग परमेश्वराने मोशेला सांगितले, तू व जे लोक तू मिसर देशातून आणले आहेत असे तुम्ही येथून निघून मार्गस्थ व्हा व जो देश तुझ्या संततीला देईन असे अब्राम, इसाक व याकोब यांना मी शपथपूर्वक सांगितले होते त्या देशाकडे जा. मी तुझ्यापुढे एक दूत पाठवीन आणि कनानी, आमोरी, हित्ती, परिजी, हिवी आणि यबुसी यांना तेथून घालवून देईन. दुधामधाचे प्रवाह वाहत असलेल्या देशाकडे तू जा. तथापि तुम्ही ताठ मानेचे लोक असल्यामुळे तुम्ही ताठ मानायचे लोक असल्यामुळे मी तुमच्याबरोबर येणार नाही. मी तुमच्यावर येणार. आय विल नॉट कम विथ यू. किती वचन आहे ते? 33 तिसरं वचन. मी तुमच्यावर येणार नाही. मग अशी चुकीचं वचन आपण वाचलं होतं, पण ओके 33चं वचन काय सांगतं की 33 अध्यायाचं 3रं वचन सांगतं की मी तुमच्या बरोबर येणार नाही. आय विल नॉट कम. आत्तापर्यंत देवबाप त्यांच्याबरोबर येत होता प्रियांनो. मी कोणाच्या दूताला पाठवतो, तो जाईल आणि त्यांना मारून टाकेल, पण आय विल नॉट. कारण हे लोक ताठ मानेचे आहेत, गर्विष्ठ लोक आहेत. ह्यांची मान वाकायला तयार नाही, नम्र व्हायला तयार नाही आहे. हे लोक गर्विष्ठ आहेत. त्यांच्या मानेला लोखंडाच्या नळ्या लागल्या. माझ्या भावांनो बहिणींनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ही रियालिटी आहे. ज्या वेळेस आमच्या जीवनामध्ये कशाही प्रकारचा गर्व असतो, देवाचा आत्मा तिथं काम करू शकत नाही. नुसते ताठ मानेचे नाही, मोठे चमत्कार पाहून सुद्धा बदलायला तयार नाहीत. आपल्या हृदयाला ते बदलायला तयार नाहीत. वाचूया 4थ्या वचनापासून पुढे. आलो तर वाटेतच मी तुम्हाला भस्म करीन. मी भस्म करेल. आता हे जुन्या करारातल्या लोकांबद्दल बोलत आहे. पहा, हा लोक हे अशुभ वर्तमान ऐकून विलाप करू लागले. लोक रडायला लागले. व कोणीही आपले दागदागिने अंगावर घातले नाहीत. आणि त्या ठिकाणी कोणी दागदागिने घातले नाही. परमेश्वर मोशेला म्हणाला, तू इस्रायल लोकांना सांग की तुम्ही ताठ मानेचे लोक आहात. मी पळभर तुमच्या बरोबर असलो तरी मी तुम्हाला भस्म करीन. म्हणून तुम्ही आपले दागदागिने आपल्या अंगावरून उतरून ठेवा, म्हणजे तुमचे काय करावयाचे ते मी पाहीन. आता हे फार गोष्ट आहे की दागदागिने. ओके, हे दागदागिने त्यांनी का काढून ठेवले याचं कारण आम्हाला माहिती आहे प्रियांनो, की यांनी ह्या दागदागिन्याचं मूर्ती बनवली होती. तुम्हाला मी स्पष्ट सांगतो. ओके, तर त्यामुळं हा मुद्दा घेऊन काही अशा लोक आहेत की म्हणतात की नाही, ख्रिस्ती लोकांनी दागिने घालायलाच नाही पाहिजे. प्रियांनो, दॅट्स आम्हाला बायबलमध्ये तसं कुठेही रेफरन्सेस तसे दिसत नाहीत. ओके, द बायबल डज नॉट अप्रूव्ह. हे लोक त्यांनी त्या दागिन्यातून आपले दागिने काढून देऊन त्यातून त्या मूर्ती बनवलेली होती. काफ बनवला होता, तो वासरू बनवलं होतं, जे शेवटी मोशेने फोडून टाकलं, त्याचे तुकडे केले, त्या पाण्यात टाकलं, ते पाणी लोकांना पाजलं वगैरे वगैरे. आम्हाला माहिती आहे की दॅट ॲज. पण एक लक्षात ठेवा प्रियांनो, त्यामुळं काही डॉक्ट्रिन्स तयार होत नाहीत, तत्व तयार होत नाही आहेत की नाही दे म्हणाला तुम्ही दागदागिने घालू नका म्हणून आता आम्ही घालणार नाही दागदागिने. ओके, जे काय आहे माझं त्याच्याबद्दल काही माझं उद्दिष्ट नाही आहे. मला तुम्हाला पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन, तो देव तुमच्याबरोबर. प्रियांनो, विचार करा, जुन्या करारातल्या मंडळीमध्ये ज्यांचं तारण झालेलं नव्हतं, फक्त ते अब्राहमाचे वंशज होते, ते ताठ मानेचे होते, त्या लोकांना देव चालवत होता. वाचत जा पुढं. किती वचन वाचलं ते? 5वं, 6वं, 7वं, 8वं आपण वाचूया ते वचन. हा, यामुळे हेरोब पर्वतापासून पुढे इस्रायल लोक दागिन्या वाचून राहिले. मोशे छावणीबाहेर बऱ्याच अंतरावर तंबू नेऊन उभा करी व त्याला तो दर्शन मंडप म्हणे. कोणाला परमेश्वरापाशी काही विचारावयाचे असले म्हणजे तो छावणीबाहेरील त्या दर्शन मंडपाकडे जाई. असे होई की जेव्हा मोशे त्या मंडपाकडे जाई तेव्हा सर्व लोक उठून आपापल्या तंबूच्या दारात उभे राहत आणि तो मंडपात प्रवेश माझी करीपर्यंत. इच्छा आहे
तुम्ही 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 थोडंसं लक्ष की देवाने त्यांना तो मंडप दिला होता, दर्शन मंडप दिला होता. दर्शन मंडपामध्ये देवबाप मोशेला भेटायला येत होता. आणि मग ह्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की मोशे आता त्या मंडपामध्ये जायचा, त्यावेळेस लोक आपल्या घराच्या दारामध्ये येऊन उभे राहायचे, ते सर्व त्याला बघायचे. देवाने म्हणजे त्या ठिकाणी प्रत्येकाला आपली आपली जागा कुठं राहायची आहे ती जागा नेमून दिली होती. इट वॉज अ ह्यूज नंबर ऑफ पीपल प्रियांनो, फार मोठ्या प्रमाणामध्ये. आणि पण तरीसुद्धा प्रत्येक जण ते पाहायला यायचा, कारण त्या ठिकाणी देव त्याला भेटायला यायचा. वाचत जाऊया ना. तो मंडपात प्रवेश करीपर्यंत त्याच्याकडे निरखून पाहत राहत. मोशे मंडपात प्रवेश करी तेव्हा मेघस्तंभ उतरून मंडपाच्या दारी उभा राही. तिथं मेघस्तंभ उतरून येत होता मंडपाच्या दारामध्ये. आणि परमेश्वर मोशेशी भाषण करी. त्या मंडपाच्या दाराशी मेघस्तंभ उभा आहे असे सर्व लोक पाहात. तेव्हा ते सगळे उठून आपापल्या तंबूच्या दाराशी दंडवत घालीत. हो, मित्रांशी बोलावे तसे परमेश्वर मोशेशी समोरासमोर बोले. मोशे छावणीकडे परत जात असे तरी त्याचा सेवक नूनाचा मुलगा यहोशुवा हा तरुण पुरुष मंडप सोडून बाहेर येत नसे. आणि आपल्याला मग ॲक्च्युली आम्हाला त्या ठिकाणी खूप काही गोष्टी पाहायला मिळतात. 12 वचनापासून पुढे आपल्याला वाचायला पाहिजे, कारण मगाशी आपण ते मिस केलं. ओके, 12 वचनापासून पुढे मोशे परमेश्वराला म्हणाला, पहा, तू मला म्हणतोस की या लोकांना घेऊन जा, पण तू माझ्याबरोबर कोणाला पाठविणार हे मला अजून कळविले नाहीस. तरी तू म्हटले आहेस की मी तुला व्यक्तिशा नावाने ओळखतो आणि तुझ्यावर माझी कृपादृष्टी आहे. आता माझ्यावर तुझी कृपादृष्टी असल्यास तुझे मार्ग मला दाखवणार, तुझे मार्ग मला तू दाखवणार. म्हणजे मला तुझी ओळख घडेल आणि त्यामुळे तुझी कृपादृष्टी माझ्यावर होईल. पहा, हे राष्ट्र तुझी प्रजा आहे. परमेश्वर म्हणाला, मी स्वतः येईन आणि तुला विसावा देईन. हे या ठिकाणी पहा प्रिया, दिस इज अ डिफरन्स. त्या म्हणतो की मी येऊ शकत नाही रे बाबा, जर मी आलो तर ह्या लोकांना मी मारून टाकेल, हे ताठ मानायचे लोक आहेत. पण मोशे म्हणतो माझ्यावर कृपादृष्टी कर, कृपादृष्टी कर, कृपादृष्टी कर. आणि प्रियांनो, आज मी तुम्हाला सांगतो ती कृपादृष्टी देवापाने आमच्यावर केलेली आहे. आणि ती कृपादृष्टी जर जुन्या करारामध्ये परमेश्वरला मी स्वतः येईन आणि तुम्हाला चालवेन, आणि त्यात तो कशा रीतीने चालवला गेला हे आपण ऐकणार आहोत. पण तुम्हाला मी विनंती करतो, तुमच्यावर अशी कृपादृष्टी झालेली की जी कृपादृष्टी या जगामध्ये दुसऱ्या कोणावर नाही आहे. तुम्ही आणि मी एक मंडळी म्हणून, व्यक्ती म्हणून तुम्ही समजून घ्या, देवाची कृपादृष्टी आमच्यावर आहे. बायबलचं वचन आम्हाला सांगतं. आणि देवाचा आत्मा त्याच्याबरोबर मी येऊन तुला विसावा देईन. आज देवाचा आत्मा तुम्हाला विसावा देण्यासाठी येतोय. देवाचा आत्मा तुम्हाला मला विसावा देण्यासाठी येतोय. पण ती कृपादृष्टी स्वीकारण्यासाठी आम्ही तयार नाहीये. जकर्याच्या पुस्तकामध्ये 4 अध्यायामध्ये 6व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की बळाने नव्हे पराक्रमाने माझ्या आत्म्यानेच कार्यसिद्धीस होईल. हे जरुबाबेला हा डोंगर तो काय, पण त्यामुळे 7व्या वचनात सांगितलेलं आहे मी अनुग्रह अनुग्रह. वाचा 4 अध्यायाचं 6वं 7वं वचन. तेव्हा त्याने मला उत्तर दिले, जरुबाबेलास परमेश्वराचे हे वचन आहे, बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी माझ्या होईल. आत्म्याने कार्यसिद्धीस होणार आहे. हा, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. प्रेज द लॉर्ड. पुढं हे महान पर्वता, हे महान, आज तुमच्या जीवनामध्ये महान पर्वत असतील, अडचणी असतील, समस्या असतील. हे महान पर्वता, तू काय आहेस? तू काय आहेस? जरुबाबेला पुढे तू सपाट मैदान होशील. जरुबाबेला पण तू सपाट मैदान. हा पर्वत, ही समस्या, ती अडचण, ते डोंगर, ते दुरात्म्याचा विरोध, सपाट पर्वत होईल. पुढे व तो त्यावर अनुग्रह, त्यावर काय म्हणेल? अनुग्रह. त्यावर अनुग्रह, त्यावर अनुग्रह असा गजर करीत असा गजर कोणशिला पुढे आणील. ऐका प्रियांनो, हा त्यावर अनुग्रह, अनुग्रह ती कोणशिला कोण आहे? तर तुम्ही जर योहानाच्या शुभवर्तमान वाचाल तर तुम्हाला त्या ठिकाणी समजून येईल 1ल्या अध्यायामध्ये की मोशेने नियमशास्त्र दिलं, पण प्रभू येशू ख्रिस्ताने कृपा आणली, अनुग्रह आणला, अनुग्रह आणला. आणि ती कृपेवर कृपा, एक कृपा नाही, कृपेवर कृपा. 16व्या वचन आहे का ते?
16-17 वचन पहिला अध्यायाचं. ओके, आम्हाला माहित आहे की शब्द देही झाला आणि तू कृपा आणि सत्याने परिपूर्ण होता. 16 वचन काय म्हणतं? हा, त्याच्या पूर्णतेतून त्याच्या आपणा पूर्णतेतून, आमच्या नाही, त्याच्या पूर्ण, येशू ख्रिस्ताच्या पूर्णतेतून आपणा सर्वांना कृपेवर कृपा मिळाली आहे. अनुग्रह अनुग्रह कृपेवर कृपा मिळालेली आहे. कारण नियमशास्त्र मोशेच्या द्वारे देण्यात आले होते, कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताच्या द्वारे आली. कृपा, अनुग्रह आणि सत्य देवाचं वचन येशू ख्रिस्ताद्वारे. पण हा जी कृपा आहे ती कृपा आम्ही आज स्वीकारण्याची गरज आहे. त्या आत्म्याची प्रेरणा. पहिल्या मंडळीमध्ये देवाने तो अनुग्रह दिला. जर तुझी आमच्यावर अनुग्रह झाली असेल तर प्रभू तू आम्हाला, मी स्वतः येईल, मी तुला विसावा देईन, मी तुझ्या बरोबर चालेन. मी ते विचार करतो की देवबापाने हे 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 बदललं, स्वतःला बदललं. प्रेज गॉड. आणि बायबलमध्ये आणि आम्हाला पाहायला मिळतं की ज्या त्यांनी ह्या फोडून टाकलेल्या होत्या 10 आज्ञाच्या पाट्या, त्या नवीन पाट्या देवाने त्याला दिल्या. परत एकदा तो, म्हणजे 34व्या अध्यायामध्ये 9-10 वचन आपण वाचूया. 34व्या अध्यायामधलं 9 आणि 10 वचन. 34व्या अध्यायातलं 9 आणि 10 वचन. आणि तो म्हणाला, हे प्रभू, तुझी माझ्यावर आता कृपादृष्टी झाली असेल तर प्रभूने आमच्या बरोबर चालावे. बर, हे लोक ताटमानेचे आहेत तर खरे, मला माहित आहे ताठ मानेचे लोक आहेत. बर, तरी आमचा अन्याय व पाप यांची क्षमा कर तो म्हणतो आमच्या अन्यायाची आणि पापाची क्षमा कर. बर, व आम्हाला आपले वतन समजून आमचा अंगीकार कर. आम्हाला आपले वतन 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 समजून घ्या प्रियांनो. तुम्ही जाऊन, आता मला थोडा वेळ नाही, पण जर तुम्ही इफिस्करास पत्राचा 3रा अध्याय वाचाल तर म्हटलं की सर्व आत्मिक आशीर्वादाने तुम्हाला त्याने आशीर्वादित केलं. त्यामध्ये असं लिहिलेलं, ह्यासाठी की तुम्ही प्रीतीमध्ये निर्दोष आणि पवित्र असावं. त्याने तुम्हाला स्वतःचे मूल होण्याचा हक्क दिलेला आहे. त्याने तुमच्या सर्व पापांची क्षमा त्याच्या रक्ताद्वारे केलेली आहे. आणि त्याने त्याच्या कृपेने तुम्हाला आपले वतन बनवलेले आहे. यू आर द प्रॉपर्टी ऑफ गॉड. तुम्हाला त्याने त्याची वतन बनवलेलं आहे. आणि त्या वतनाचा शिक्का असा पवित्र आत्मा विसार म्हणून दिलेला आहे. वतन म्हणजे यू आर प्रॉपर्टी ऑफ गॉड. तुम्ही देवाचे वतन आहात. ह्या ठिकाणी मोशे ते सांगतो, आम्ही तुझे वतन आहोत. वतन म्हणजे कळतं का? तुम्ही प्रॉपर्टी, देवाची प्रॉपर्टी आहात प्रियांनो. मला माहित नाही तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीला कसे हाताळता, पण देव त्याच्या प्रॉपर्टीला सहज हाताळत नाही. रिअली तो विसार मारलेला, पवित्र आत्म्याचा शिक्का मारलेला आहे. ते पहिल्या अध्यायात, इफिस्करासच्या पहिल्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे. ते इथं मोशे सांगतोय. का वचन आहे? 9 आणि 10 वचन वाचतोय ना आपण. हा, व आम्हाला आपले वतन समजून आमचा अंगीकार कर. परमेश्वर म्हणाला, पहा, मी एक करार करीतो, तुझ्या सर्व लोकांदेखत मी अशी अद्भुत कृत्ये करीन की तशी सर्व पृथ्वीवर कोणत्याही राष्ट्रात झाली नाही. आमेन. परमेश्वर प्रियांनो अद्भुत कृत्य करणारा परमेश्वर, जर तुम्ही हे सत्य स्वीकारलं तर. पण ज्या लोकांमध्ये तू राहशील ते सगळे परमेश्वराची कृती पाहतील. हालेलुया. कारण जे मी तुझ्याबरोबर करणार आहे ते भयानक आहे. ते भयानक आहे जे मी करणार आहे. प्रियांनो, जुन्या करारामध्ये त्यांनी अद्भुते केलेली, भयानक केलेली आहे. प्रियांनो, नव्या करारामध्ये तो आत्मा नाही आहे का हो? तो आत्मा सोडून गेला का? पॉल आम्हाला ते लिहितोय. पण प्रॉब्लेम असा की त्या आत्म्याचं लीडिंग साठी आम्ही देवा तुझ्या आत्म्याचं लीडिंग मला असू दे. आणि मग काही लोक म्हणतात, हा देवा मला लीड कर आणि मला दाखव, हे तुझ्याकडून असेल तर असं घडलं तर मी, मग माझ्याजवळ 5 मिनिटं आहेत, माझ्याजवळ 10 मिनिटं आहेत, तुम्हाला लीड कर. तुम्हाला तसं लीडिंग मिळणार नाही. मला बाकीच्या गोष्टींमध्ये वेळ घालवायचा आहे आणि मला मित्रांबरोबर आहे, मला टीव्हीचं सिरियलचा वेळ आहे. आणि ह्या 2 सिरियलमध्ये जर तुम्हाला हे दाखवलंस, आहेत कसे काही लोक, मी तुम्हाला सांगतो देवाचं लीडिंग असं. आज त्या मुलीनी जर लाल कपडे घातले तर मी समजेल की ती माझ्यासाठी आहे. अरे देवाचा आत्मा तुझ्या अंतःकरणामध्ये लीड करतो. आणि आहेत प्रियांनो,
सेवेसाठी जर तू बोलवता, तू असं घडवलंस, हे जर घडलं तर मला माहित आहे की तुम्हाला सेवेसाठी बोलवलं. हे देवाचा आत्मा तुमच्या अंतःकरणातून तुम्हाला लीड करतो. प्रभू करो प्रेरणो, तुम्ही त्या प्रभू सांगती वेळ घालो त्या कदाचित उपास प्रार्थनेमध्ये. मला माहीत नाही कुठल्या उपवासामध्ये. मागच्या आठवड्यामध्ये माझ्या मुलीनी साराने पूर्णपणे सोशल मीडियाचं उपास केला. शी सेड आय विल फास्ट फॉर द सोशल मीडिया. नाही करणार, मी ह्यामध्ये सहभागी नाही होणार. यू कॅन फास्ट. वाय? वी वॉन्ट लीडिंग, वी वॉन्ट सम गायडन्स फ्रॉम. एवढं काही माझा वेळ जातो त्या गोष्टींमध्ये. आय जस्ट वॉन्ट लीडिंग. आम्हाला प्रभूकडून मार्गदर्शन पाहिजे. आम्हाला वी नीड द लीडिंग ऑफ द लॉर्ड. पण मला माहीत नाही, तुम्ही देवाच्या आत्म्याचं मार्गदर्शन, देवाची इच्छा आहे तो तर मी स्वतः येईल, मी विसावा देईन तुला. आय विल गिव्ह यू रेस्ट. पण ते लीडिंग स्वीकारणं गरजेचं आहे. प्रियांनो, मी नवीन ते 10 वचन वाचलं का 34 अध्यायाचं? हां, आता आपण एक काम करूया. माझी इच्छा काही वचनं वाचूया की जुन्या करारामध्ये कशा प्रकारे प्रभू त्यांना मार्गदर्शन. गणनाच्या पुस्तकामध्ये आपण जाऊया 9व्या अध्यायामध्ये. गणनाचं पुस्तक 9वा अध्याय. गणनाचं पुस्तक 9वा अध्याय आणि 15 वचनापासून पुढे काही वचनं वाचत जाऊया. ओके. ज्या दिवशी निवास मंडप म्हणजे साक्षपटाचा तंबू उभा करण्यात आला, त्या दिवशी मेघाने त्यांच्यावर छाया केली. त्या दिवशी मेघाने त्या साक्ष मंडपावर छाया केली. पुढे संध्याकाळी तो निवास मंडपावर अग्नीसारखा दिसला. संध्याकाळी तो अग्नीसारखा दिसला आणि सकाळपर्यंत राहिला. निवास मंडपावर तो दिसला अग्नीसारखा. पुढे आणि नित्य असे नित्य होत असे. असे नित्य रोज असं होत असे. दिवसा मेघ त्यावर छाया करी. दुपारी तो मंडप जो होता त्या मंडपावर देवाचा मेघ छाया करी. व रात्री तो अग्नीसारखा दिसे. रात्रीच्या वेळेत तोच मेघ अग्नीसारखा, आगीसारखा दिसे. बापरे. जेव्हा जेव्हा त्या तंबूवरून मेघ वर जाई, तेव्हा तेव्हा इस्रायल लोक कूच करीत. आणि आता त्यांचं लीडिंग काय होतं? जेव्हा केव्हा ह्या तंबूवरून मेघ वर जाई, तेव्हा त्यांना समजेत की आता आम्हाला चालायचं आहे. द लीडिंग ऑफ द लॉर्ड. का? दॅट्स ओनली गॉड नोज. तेव्हा ते जर जुन्या करारातल्या मंडळीला प्रभूंनी असं चालवलं, तर नव्या करारातल्या मंडळीला किती अद्भुत तो चालवेल. पण नव्या करारातली मंडळी त्या लीडिंग साठी प्रियानो इच्छुक असली पाहिजे. आम्ही देवा मला तू दाखव, मला त्या लीडिंग मध्ये चालायचंय. वाचूया पुढं. तेव्हा इस्रायल लोक कूच करीत आणि तो मेघ जेथे थांबे तेथे तळ देत. जिथं तो मेघ थांबत असे, आता देवाच्या आत्म्याची इच्छा की इथं मला तळ द्यायचा. कुठेही जाऊन तळ द्यायचा नाहीये, देवाच्या आत्म्याचं लीडिंग होतं. पुढे वाचूया. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे इस्रायल लोक कूच करीत. त्याच्या आज्ञेप्रमाणे कूच करत. व परमेश्वराच्याच आज्ञेप्रमाणे ते तळ देत. तेव्हाच तळ देत. पुढं निवास मंडपावर जितके दिवस मेघ राही, तितके दिवस ते तळ देऊन राहत. आता समजून घ्या, निवास मंडपावर जितके दिवस देवाचा मेघ राहत असे, ते आपली जागा सोडत नसे. पुढे वाचतो. मेघ निवास मंडपावर बरेच दिवस तसाच राहिला, तरी इस्रायल लोक परमेश्वराची आज्ञा पाळून कूच करीत नसत. ते पुढं स्वतःहून अरे नाही चला जायचंय आपल्याला पुढं नाही. दे वर वेटिंग फॉर द लीडिंग ऑफ द लॉर्ड. पुढं कधी कधी मेघ थोडेच दिवस, कधी कधी 1 दिवस 2 दिवसच मेघ राहायचा. थोडेच दिवस निवास मंडपावर असे. तेव्हा परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे ते तसेच तळ देऊन राहत. पुढं आणि पुन्हा परमेश्वराची आज्ञा झाली म्हणजे कूच करीत. ते कूच करीत. कधी कधी मेघ केवळ संध्याकाळपासून सकाळपर्यंत राहत असे. एकच दिवस, फक्त एकच दिवस देवाचा मेघ राहत असे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत. आणि लगेच देवाचा मेघ वर्ग चला आम्हाला जायचंय.
आम्हाला चालायचंय. अरे बापरे. पुढं. आणि सकाळी तो हल्ला म्हणजे ते कूच करीत. दिवसा किंवा रात्री केव्हाही मेघ वरती गेला की ते कूच करीत. त्यांचं लक्ष त्या मेघाकडे होतं. दिवसा असू दे रात्री, मेघ 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 गेला, मेघ मेघ, चला 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 चला, आपल्याला चालायचंय, आपल्याला पुढं जायचंय. आता मंडळीला त्या मेघाची काही घेणं देणं उरलेलं, नव्या करारातल्या मंडळीला त्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाचं काही घेणं देणं उरलेलं नाही. मला वाटतं ना जावं, मी प्रार्थना करतो तुझ्या इच्छेप्रमाणे हो, पण तिथं गेल्यानंतर माझीच इच्छा पूर्ण. प्रियांनो, दॅट इज द वे इट्स हॅपनिंग. आय जस्ट वॉन्ट यू टू अंडरस्टँड. जो जुन्या करारातल्या मंडळीला पवित्र आत्मा असा चालत होता. कधी कधी एक वर्ष वाचत जाऊ पुढं. मेघ निवास मंडपावर छाया करून 2 दिवस, 1 महिना किंवा त्याहून अधिक काळ जरी राहिला तरी ते तळ देऊन राहत. तरी ते तळ 2 दिवस राहिला, सकाळपासून संध्याकाळपर्यंत राहिला, महिनाभर राहिला, तरी ते तळ देऊन राहत. वर्षभर राहिला. किती वचन वाचतोय? 23 पर्यंत वाचा. आणि कूच करीत नसत. तो वर गेला म्हणजे ते कूच करीत. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे ते तळ देत व परमेश्वराच्याच आज्ञेप्रमाणे ते तळ हलवीत. प्रियांनो, दिस इज व्हॉट वी हॅव टू अंडरस्टँड की परमेश्वराच्या गणनाचं पुस्तक 14 अध्याय 14 वचन, गणना 14:14. ओके, गणना 14:14. आता जर तू त्यांचा संहार केलास तर मिस्री लोक ते ऐकतील आणि ह्या देशातील रहिवाशांनाही ते सांगतील, यांनी ऐकले आहेत की तू परमेश्वर या लोकांमध्ये वस्ती करतोस. या लोकांमध्ये वस्ती करतो. आणि तू परमेश्वर त्यांना प्रत्यक्ष दर्शन देतोस. त्यांना दर्शन देतोस. तुझा मेघ त्यांच्यावर असतो. तुझा मेघ त्यांच्यावर असतो. आणि तू दिवसा मेघस्तंभातून व रात्री अग्निस्तंभातून त्यांच्या पुढे चालत असतोस. आणि ही स्टोरी आम्हाला माहिती आहे की देव रागावला होता, म्हटलं अरे बस झालं, आता मी ह्यांना सगळ्यांना ठार करून टाकतो वगैरे वगैरे. पण मोशे त्यांच्यासाठी मध्यस्थी करत आहे की देव बाप्पा, तू आम्हाला चालवतोस ना, तू आम्हाला मार्गदर्शन करतोस ना, तू त्यांना तसं करू नकोस. आणि प्रियांनो, प्रभू करो तुम्हाला त्याचं मार्गदर्शन मिळो. त्याच्यामध्ये मी आज तुम्हाला घेऊन जाणार नाही, पण वेगवेगळ्या पवित्र शास्त्रामध्ये, स्तोत्रामध्ये म्हणा, नेहेम्याच्या पुस्तकामध्ये म्हणा किंवा निर्गमामध्ये म्हणा, आम्हाला पाहायला मिळतं की प्रत्येक ठिकाणी दाविदाने असं उल्लेख केलेला आहे, नेहेम्याने उल्लेख केलेला आहे की दिवसा मेघातून आणि रात्री अग्निस्तंभातून तू त्यांना चालवत होतास. ओके, हे वेगवेगळे रेफरन्सेस आम्हाला आहे की तो चालवणारा देव आहे. प्रियांनो, तो बदललेला नाही आहे. येस्टरडे, टुडे, फॉर एव्हर. काल, आज, उद्या तो सारखा. इनफॅक्ट आता पवित्र आत्मा जास्त प्रभावीपणे चालत आहे, पण आता आम्ही त्याची मार्ग ऐकायला पाहिजे. मी एक स्टोरी सांगून मला थांबवायचं आहे. मी खूप बराच बोलतोय, पण एक गोष्ट मला सांगू द्या प्रियांनो. फार सुरेखरित्या एक दृष्टांत एहेजकेलला झाला आणि एहेजकेलच्या पुस्तकातून ती आपण वाचू शकणार नाही, कारण एहेजकेल 47 अध्यायामध्ये ती गोष्ट आहे. आणि एहेजकेल 47 अध्यायामध्ये पहिल्या वचनापासून ते 13 वचनापर्यंत किंवा 14 वचना तुम्ही वाचा, वैयक्तिकरित्या वाचा. आणि असं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की मंदिरामधून एक पाण्याचा छोटासा झरा निघालेला आहे. ओके, आणि मग असं म्हटलेलं आहे की एक मनुष्याने मला चालवले. लक्षात ठेवा, त्या झऱ्यातून चालवले. आणि जेव्हा मी त्या झऱ्यातून चाललो त्यावेळेस पाणी घोट्यापर्यंत होते. म्हणजे माझ्या घोट्यापर्यंत मी चालत गेलो. 1000 हात, 1000 क्युबिट मला त्या मनुष्याने मी चाललो, घोट्यापर्यंत होतं. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने मी चालत होतो. ते पाणी वाहत होतं. प्रियांनो, हे विश्वासणाऱ्यांचं जीवन आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रभूला स्वीकारता, तुमची चाल आत्म्याबरोबर होते आणि कदाचित तुम्ही घोट्यापर्यंत, काही लोक त्या घोट्यापर्यंतच थांबतात. मग पुढं लिहिलेलं आहे 4थ्या वचनामध्ये की मग त्याने अजून 1000 फूट मला चालवले. ही लेड मी 1000 मोर. मग ते पाणी गुडघ्यापर्यंत आलं. मग पुढं लिहिलेलं आहे 5व्या वचनामध्ये की त्याने मला अजून 1000 हात चालवले आणि पाणी कमरेपर्यंत आलं. लक्षात ठेवा प्रियांनो, ही पवित्र आत्म्याबरोबरची चाल आहे तुमच्या माझ्या जीवनाची. आज जर तुम्ही घोट्यापर्यंत आहात तर घोट्यापासूनचा वरचा सर्व देह दिसत आहे, तुम्ही अजूनही देहात चालणार आहात. आत्म्याने तुम्हाला चालवलेलं आहे.
कदाचित तुम्ही घोट्यापर्यंत आलेला आहात, पण तुमचा अजून देह दिसत आहे. तुमच्या जीवनात जे काम व्हायला पाहिजे ते अजून पवित्र आत्म्याचं काम करण्याची, तुम्हाला अजून पुढे चालण्याची गरज आहे. कमरेपर्यंत तुम्ही चालत आहात तोपर्यंत तुम्ही सुरक्षित आहात. जर तुम्ही कधी स्विमिंग केलं असेल 3 फुटामध्ये, तुम्ही अगदी 3.5 फुटामध्ये सुरक्षित आहात, कारण तुमचे पाय खाली लागतात. जर तुम्ही याच्यामध्ये गेलात, कशामध्ये, स्विमिंग टँकमध्ये गेलात, पोहण्याच्या तलावामध्ये, तर त्या ठिकाणी 3.5 फुटापर्यंत तुम्ही सुरक्षित आहात. तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. तुमचे पाय खाली टेकलेले आहेत, तुम्हाला भीती वाटत नाही, तुम्ही सुरक्षित आहात. आणि तुमचा अर्धा देह, आणि हा देह म्हणजे प्रियांनो, देवाची इच्छा नाही की आम्ही देहाच्या प्रेरणेने चालावं, स्वतःला दाखवावं, नाही. तर मग असं लिहिलेलं आहे की मग त्या मनुष्याने मला अजून 1000 फूट चालवलंय. ते पाणी इथपर्यंत आलं की आता मला त्याला चालता येत नाही, मला त्याच्यामध्ये चालता येत नाही. दॅट्स व्हॉट ही सेड, आय कॅनॉट वॉक. ओके, 6वं वचन त्यातलं 5वं आणि 6वं वचन. 5वं आणि 6वं वचन. त्याने आणखी 1000 हात अंतर मापिले, तो त्या नदीतून माझ्याने चालविना. आता हे तुमचं आणि माझं चालणं नाहीये, आत्म्याच्या प्रेरणेने आम्ही चालू शकत नाही. आता कोणतरी आम्हाला लीड करत आहे. फिलिप्पाला कोणीतरी लीड केलं, पावलाला कोणीतरी लीड केलं. बर, हा, कारण पाणी फार झाले होते, मला त्यातून पोहून जाता आले असते. जेव्हा मी पोहायला लागतो तेव्हा माझा देह दिसत नाही. देर इज नो वन अंडरस्टँड. अरे कोण पोहतोय आम्हाला समजत नाही, मला पोहायला लागतं, मला लीडिंग करणारा कोणतरी आहे. बा, उतरून जाता आले नसते एवढी ती नदी झाली. बा, तो मला म्हणाला, हा, मानवपुत्रा, तू हे पाहिले ना? मग त्याने मला नदी तीराने माघारी नेले. परत येत असता नदीच्या दोन्ही तीरावर बहुत झाडे असलेली मी पाहिली. थँक्यू. ओके, मी एवढंच सांगतो प्रियांनो, ही प्रॉफेसी आहे आत्म्याच्या प्रेरणेने चालण्याची, लीडिंग ऑफ द स्पिरिट. तुम्हाला मी सांगतो की त्यामध्ये असं लिहिलेलं आहे, जिथं जिथं हे पाणी जातं तिथलचं पाणी हे शुद्ध करतं. 8वं वचन. तो मला म्हणाला, हे पाणी पूर्व प्रदेशाकडे वाहत जाते आणि तेथून आराबात उतरून समुद्राकडे जाते. ही नदी समुद्रास मिळून त्याचे पाणी निर्दोष होते. ऐका प्रियांनो, समुद्राचं पाणी निर्दोष करण्याचं सामर्थ्य समुद्र, येशू म्हणतो, हे जे काही जग आहे ते समुद्र आहे, ते कडू पाण्याने, खारट पाण्याने भरलेलं आहे. त्या पाण्याला निर्दोष करण्यासाठी आम्हाला आत्म्याच्या लीडिंगचे, आत्म्याच्या मार्गदर्शनाचे, फिलिप्पासारखं त्याने एक वाणी ऐकली आणि इथोपियाच्या त्या अधिकाऱ्याला सांगितलं. आणि अख्ख्या इथोपियामध्ये तुम्ही जर गेलात, अजून देखील ख्रिस्ती लोक आहेत. दे आर यू कॅनॉट अंडरस्टँड दॅट. पण ते काम त्या एका फिलिप्पाने केलं की जो त्या ठिकाणी गेला, त्या स्वार्थेची घोषणा त्या पूर्ण इथोपियामध्ये झाली. देवाच्या आत्म्याने त्याला दुसऱ्या गावात घेऊन गेला, उचलून नेलं, तिथं त्यांनी सुवार्ता सांगितली. पावलाने पहिल्या अध्यायामध्ये 13व्या अध्यायामध्ये पाहायला मिळतं, जवळपास 11 वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मंडळ्या स्थापन केल्या. तो अशा 16व्या अध्यायानंतर आम्हाला पाहायला मिळतं, तो वेगळ्या प्रदेशात गेला, प्रांतात गेला, तिथं त्यांनी मंडळ्या, फिलिपी इथं मंडळी स्थापन केली. मासोदिनिया प्रांतात तो गेला, तिथं मंडळ्या स्थापन केल्या. आणि जिथं जिथं हे पाणी गेलं तिथलचं पाणी शुद्ध होत गेलं. देवाच्या आत्म्याचं काम घडलं. त्यानंतर इफिस्कराच्या मंडळीमध्ये गेला, पूर्ण आशिया खंडामध्ये प्रियांनो ते पाणी वाहत गेलं. असं पौलाच्या मिशनरी जर्नीतून आम्हाला मिशनरी प्रवासामधून पाहायला मिळतं. आणि आज देवाच्या आत्म्याचं ते लीडिंग महत्वाचं आहे. 9 वचन सांगतं, 9 वचन 8वं वचन वाचलं. 9 वचन, ही महानदी जाईल, तिथं जे जीवजंतू भरलेले असतील ते जगतील व तिथं
मासे विपुल होतील, हा, कारण जेथे जेथे हे पाणी जाईल तेथे तेथे सर्व काही निरोगी होईल. हालेलुया. सर्व काही निरोगी होईल. तेवढंच नाही, जगतील, जीवन मिळेल. देवाचं वचन येशू म्हणतो देहापासून काही लाभ नाही, आत्मा जीवन देणारा आहे. आत्मा जीवन देणार, देहापासून काही लाभ नाही. माझी वचनं जी आहेत ते आत्मा आणि जीवन आहेत. आत्म्याच्या प्रेरणेने चालायला आपण शिकण्याची गरज आहे. प्रियानो, आत्म्याबरोबर सहभागिता करण्याची गरज आहे, आत्म्याच्या प्रेरणे. पण आता आत्मा आम्हाला चालवत आहे. मे द लॉर्ड लीड यू. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे. मग मी येता येता रस्त्यावर पाहिलं, मी त्या नदीतून चालत आलो येता येता मला 11 वचन सांगितलं, मला चिखलवट जागा दिसली आणि काही दलदल दिसली. तिथलचं पाणी खारं तसंच राहिलं. त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, त्यातील पाणथळे व दलदली. पाणथळे म्हणजे ज्या ठिकाणी थोडं पाणी गोळा होतं, खड्डा आहे, पाणी गोळा होतं. दलदल म्हणजे ज्या ठिकाणी भरपूर जे थोडासा वनस्पती आहे किंवा गवत आहे, पण दलदल आहे. हा, त्यातील पाणथळे व दलदली यांचे पाणी निर्दोष होणार नाही. पाणी यांचं निर्दोष होणार नाही. का? त्यांच्यावर पाणी आलं पण ते वाहवायला तयार नाही आहेत. ते डबके बनलेले आहेत, ते पाणथळ्यासारखे, ते त्या दलदलीसारखे ते भरलेले आहेत, भिजलेले आहेत. पण त्यांना आत्म्याच्या नदीच्या प्रेरणेमध्ये चालत नाही, ते बाजूला आहेत. आज अशा बऱ्याच मंडळ्या असतील, असे बरेचसे विश्वासणारे असतील, पण आज दै परमेश्वर तुम्हाला त्या नदीतून चालण्यासाठी तो बोलवत आहे. ही इज कॉलिंग यू. प्लीज, आज देवाचा आत्मा आम्हाला लीड करत आहे आणि देवाचा आत्मा आम्हाला त्या मार्गातून चालव आणि आम्ही त्या लीडिंगमध्ये पुढे जावं. प्रभू करो प्रियांनो, ही वचनं तुम्हाला आशीर्वादाचे होत. आशीर्वादाचे आणि आत्म्याच्या प्रेरणेने मी तुम्हाला विनंती करतो, लीडिंग, मार्गदर्शनाची गरज आहे. जे आत्म्याने चालवलेले आहेत ते त्यांना देवाचे मुले म्हणतील. आपण प्रियांनो, देव परमेश्वर पाहत आहे की त्याचे मुलं प्रगट व्हावे. प्रभू करो तुमच्या माझ्यामधून देवाच्या येत्या दिवसामध्ये त्या पवित्र आत्म्यावर सहभागिता राहा, त्याचा अभ्यास करा, देवाच्या आत्म्याचा वैयक्तिकरित्या बसा, बायबल घेऊन त्या आत्म्याबरोबर त्याचं लीडिंग मागा आणि देव परमेश्वर तुम्हाला चालवेल. आणि महाराष्ट्रच नव्हे, भारत देश प्रियांनो, अख्खा जग आमच्यासाठी ओपन आहे की ज्या ठिकाणी पवित्र आत्म्याला त्याचं कार्य करायचं आहे. असे लोक आहेत, असे अधिकारी आहेत की जे प्रभूला शोधत आहेत, ज्यांच्यापर्यंत आम्हाला पोचायला पाहिजे. आणि त्यांच्यामुळं कदाचित, मला माहीत नाही कशामुळं, पण देवाचा आत्मा चालवेल प्रियांनो. जे प्रभूला शोधतात त्यांच्यापर्यंत तुम्हाला घेऊन जाईल आणि मग देवाचं कार्य घडेल. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय बापा, आज आम्ही तुझ्या पवित्र सानिध्यामध्ये आलेलो आहोत. परत एकदा तुझ्या आत्म्याच्या बद्दल तू आमच्या संगती बोललेला आहेस पित्या. प्रभू, तू आम्हाला आत्म्याबरोबर सहभागिता, आत्म्यात चालणे, पण आत्म्याच्या चालवले जाणे ह्याबद्दल अधिक खोलामध्ये प्रभू देवापा प्रगटीकरण दे. प्रभू, आमचे ज्ञानचक्षु उघड, आमचे डोळे उघड पित्या, तुझ्या वचनाचा उलगडा आम्हाला होऊ दे आणि आम्ही आत्म्याने चालवलेले लोक असावत असंच तू आम्हाला बनव. तुला परत एकदा तुला धन्यवाद देतो ह्या वेळेबद्दल आणि ह्या दिवसाबद्दल. आमच्या जीवनात सांगतो तू बोललेला आहेस, तुमचे आभार मानतो. प्रभू येशूच्या नावात मी मागतो. आमेन आणि आमेन. देव बाप तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. थँक्यू.